या सगळ्यांसाठी एकच रिव्ह्यू असणार आहे. एक इनिंगला एक रिव्ह्यू दिला जाईल. सूचना संपली आहे. मॅचला करूया सुरुवात. चला पुढील सन्मानाच्या दिशेने आपण जातोय. मंचकोर आपण पाहतोय आदरणीय श्री वैभवजी सुतार साहेबांचं या ठिकाणी शुभागमन. त्यांच्या उपस्थितीचा हा सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करेन सन्माननीय भूषण पाटील यांना की आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान त्यांना समर्पित करावा. आलेल्या प्रत्येक मान्यवराचा आदरातिथ्य सन्मान या ठिकाणी केला जातोय. मंचकोर आपण पाहतोय कॅमेराच्या कोंदणामध्ये वैभवजी सुतार साहेबांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने केला जातो आहे. तदनंतर आपण पाहतोय मंचकावर सन्माननीय धनंजयजी चव्हाण यांचं देखील शुभ आगमन आहे. त्यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी केला जातो आहे. मी विनंती करतोय कल्पेशजी यांच्या शुभ हस्ते हा सन्मान त्यांना समर्पित केला जाईल. आलेल्या प्रत्येक मान्यवराला दिला जाणारा हा सन्मान आहे. सन्माननीय धनंजयजी चव्हाण यांचा सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने केला जातोय. तदनंतर आपण पाहतोय शेतकरी कामगार पक्षाचे पागोडे गावाची चिटणीस सन्माननीय विनोदजी काना पाटील यांचे या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने केला जातोय. भूषणजी पाटील यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान विनोदजी काना पाटील यांना या ठिकाणी समर्पित करावा. तदनंतर आपण पाहतोय मोठीजी गावाच्या विकासामध्ये आजवर ज्यांचा सिंहाचा वाटा राहिला, सरपंच असताना ज्यानं आपलं गाव सांभाळलं असे या गावाचे माजी सरपंच सन्माननीय महेशदादा पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन. त्यांचं या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं सन्मान केला जातोय. सन्माननीय जयजी भोईर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान त्यांना समर्पित केला जातो आहे. तदनंतर आपण पाहतोय शेतकरी कामगार पक्षाच्या मोठुजी गावाचे आणि या पंचक्रोशीचे एक युवा नेतृत्व सन्माननीय प्रशांतजी पाटील साहेबांचे या ठिकाणी शुभ आगमन आहे. त्यांचा देखील सन्मान स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करतोय आदरणीय श्री रोशनजी भोपी यांना की आपण आपल्या शुभ हस्ते प्रशांतजी पाटील यांना या ठिकाणी आपण सन्मान समर्पित करावा. कला क्षेत्राशी निगडीत, क्रीडा क्षेत्राशी निगडीत, गावामध्ये होणाऱ्या सांस्कृतिक क्षेत्राशी निगडीत प्रशांतजी पाटील यांचा होणारा सन्मान आपण या ठिकाणी पाहतोय. तदनंतर आपण मंचकावर पाहतोय सन्माननीय अनिलजी विठ्ठल कदम यांचे या ठिकाणी शुभ आगमन आहे. त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार गटाचे अर्थातच आलेल्या मान्यवरांचं कदम साहेबांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. सन्माननीय अजितजी भोपी यांच्या शुभ हस्ते हा सन्मान त्यांना समर्पित केला जातोय. मराठा बांधवांना सातत्यानं न्याय देण्यासाठी धडपडणारे हे नेतृत्व, एक मराठा लाख मराठा, अनिलजी कदम साहेबांचा होणारा हा सन्मान तदनंतर आपण पाहतोय सन्मान्य अतिथी कक्षामध्ये आदरणीय श्री नितिकेश कदम साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन आहे. नितिकेश पंडित साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन आहे. त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी केला जाईल. कल्पेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी दिला जातोय. खरं तर आजच्या रजनी क्रिकेट स्पर्धेचे मुख्य आयोजक म्हणून ते कार्यरत आहेत. अल्पावधीतच व्यावसायिक क्षेत्रामध्ये घेतलेली गगन भरारी एक उंची ज्यानं गाठली आणि आज फार मोठी स्पर्धा ज्यांच्या नियोजनाखाली या ठिकाणी संपन्न होतोय त्यांच्या शुभ हस्ते दिला जाणारा हा सन्मान
तदनंतर आपण पाहतोय सन्मान्य अतिथी कक्षामध्ये राकेशजी सर्वोदय यांचे या ठिकाणी शुभ आगमन आहे. त्यांच्या उपस्थितीचा हा सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी केला जाईल. आदरणीय श्री भूषणजी पाटील यांना आपण इन्व्हाइट करू की आपण शुभ हस्ते हा सन्मान त्यांना या ठिकाणी समर्पित करावा. तदनंतर आपण पाहतोय मोठुजी गावाच्या टेनिस क्रिकेट गोलंदाजी क्षेत्रातला बॅकबोन अर्थातच धनेश कामोटकर त्यांचा सन्मान या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी केला जाईल. एक अष्टपैलू खेळाडू धनेश कामोटकर यांचा मान सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी केला जातो आहे. खरंच एक हार हुन्नरी खेळाडू अफलातून गोलंदाजी आजवर त्यांच्या टेनिस क्रिकेट बॉल मधल्या असंख्य स्पर्धा ज्यानं गोलंदाजीतून गाजविल्या असे धनेशजी कामोटकर यांचा होणारा सन्मान. तदनंतर आपण पाहतोय सन्माननीय अतिथी कक्षामध्ये अर्जुन परशुराम पाटील यांचे या ठिकाणी शुभ आगमन आहे. त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी केला जाईल. परेश पाटील यांना आपण विनंती करू की आपण आपल्या हा सन्मान त्यांना समर्पित करावा. महेश पाटील यांच्या शुभास्ते दिला जाणारा हा सन्मान आपण पाहतोय. तत्पूर्वी अगदी या गोलंदाजाला सुवर्ण संधी आहे की बॅक टू बॅक 2 जर विकेट घेतले ना तर रोख रक्कम नकद रशीद 2000 रुपये असतील. चंदू नाखवा यांच्या माध्यमातून ओटो अतिश पाटील सर. तदनंतर मंचकावर आदरणीय श्री अंकुरजी कॉल यांचे या ठिकाणी शुभ आगमन आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. आदरणीय श्री समीरजी गोवारी यांच्या शुभ हस्ते हा सन्मान अंकुरजी कॉल यांना या ठिकाणी समर्पित केला जातोय. सुरुवातीच्या काही क्षणांमध्ये टाळ्यांचा आवाज शिट्ट्यांचा आवाज अर्थातच रणशिंग फुंकलं जात आहे. बिग बॅटल एक युद्ध दादर आणि फुंडे या 2 गावांमध्ये 2 संघांमध्ये आणि 22 खेळाडूंमध्ये सुरू असलेली ही लढाई या ठिकाणी सुरू झालेली आहे. चलूया मान सन्मानाचा कार्यक्रम असाच 4 दिवस 4 रात्रींमध्ये आपण सुरू ठेवूच. आलेल्या प्रत्येक माणसाचा आदरातिथ्य सन्मान ही पहिली ही व्यासपीठाची आणि या मंचकाची संस्कृती राहणार आहे. आणि त्यानंतर तर आपण मान्यवरांच्या स्वागतानंतर क्रिकेटच्या मैदानाच्या दिशेने जाऊ. या ठिकाणी आपल्याला आवाज ऐकायला मिळेल. या स्पर्धेनिमित्त आज यांचा आवाज आपण संपूर्ण रात्रीमध्ये ऐकू. अशी श्रेयश पाटील यांच्या आवाजाकडे आपण जाऊया. याच दरम्यान आपण विनंती करू अनंता सहदेव पाटील यांना की आपण अतिथी कक्षामध्ये या आणि आसनस्थ व्हा. सन्मान अनंता सहदेव पाटील यांना विनंती करतो की आपण अतिथी कक्षामध्ये यावं आणि आसनस्थ व्हावं. चलिए आपण लाईव्ह विवरण आणि या मॅचचं कव्हर श्रेयश पाटील यांच्या आवाजातून ऐकूया. थँक्यू सो मच अतिश पाटील सर. यावेळेस नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. खर तर 40+ लेजंड खेळाडू आहे. नाव आहे किशोर घरत. काही वर्ष आपल्या आयुष्यातील ज्या खेळाडूंना आपल्या गावासाठी वेचलीत फक्त वेचली नाहीत तर त्यातून आपल्या गावाचं नाव या टेनिस क्रिकेट पटलावरती उंच क्षितिजावर नेऊन ठेवलंय असा किशोर घरत आलाय. परंतु दुसऱ्या बाजूला रितेश या चेंडूवर जर विकेट संपादित केली तर रोख रक्कम नकद रशीद 2000 रुपयाचा मानकरी होईल. नामी संधी आहे यावेळेस गोलंदाजाकडे. समोर तितकाच अनुभवी फलंदाजा अगदी निमित्त आपण पाहतोय फ्रेंड्स ग्रुप चषक 2025 आयोजित 90 इशिता प्राइम प्रॉपर्टी प्रकाश ज्योतातील 4 नाईट रजनीचा कुंभ मेळावा. 5वा चेंडू आपल्या कोट्यातील. यावेळेस स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगला प्रयत्न केला होता
प्रयत्न आवडला असेल तर टाळ्यांचा गजर व्हायला हरकत नाहीये. गोलंदाजी करत असताना अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण करणं हे खूप कठीण असतोय, परंतु या आव्हानाला सामोरे जात असताना गोलंदाज आपण पाहतोय रितेश वार्य यावेळेस संधी जरूर हुकल्या, परंतु उपस्थित खेळाडूंचं क्रिकेट चाहत्यांचं मन जिंकण्याचं काम या गोलंदाजानं एक, दुसरा चेंडू चौकार, तिसरा चेंडू एक आणि चौथ्या चेंडूवर मात्र तिफलाची बाद केलं होतं फलंदाज सलामीला आलेला कौशल घरत याला. कौशलचं 3 धावसंख्येचं कॉन्ट्रीब्युशन राहिलंय त्या मॅच मध्ये. आपल्या टीम साठी त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. लेजंड खेळाडू किशोर घरत पहिल्या चेंडूला सन्मान देत असताना यावेळेस दुसरा चेंडू षटपी चेंडू होता, टप्पा हेरलाय. पॉइंट रिजनच्या दिशेने चेंडू टोळवला जातोय. चेंडू या मैदानाला गुदगुल्या करत जातोय सीमा रेषा बाहेर. किशोर घरतच्या बॅट मधून येतोय पहिला चौकार. कला क्षेत्राशी ते निगडीत आहेत, संगीत क्षेत्राशी निगडीत आहेत. उत्कृष्ट पखवाज आणि मृदुंग वादक म्हणून संगीत क्षेत्रामध्ये त्यांची ओळख, त्यांचे या ठिकाणी शुभागमन होत आहे. तदनंतर आपण पाहतोय गेली पुढील 4 रजनीमध्ये एक विनोदी समालोचन ज्यांचं आपल्याला ऐकायला मिळेल असे हरीश मडवी यांच्या शुभेच्छा परेजी पंडित यांचा होणारा सन्मान आपण या स्पर्धेच्या निमित्तानं पाहतोय. उत्कृष्ट पखवाज मृदुंग मणी आणि शेतकरी कामगार पक्षाचे युवक संघटनेचे ते अध्यक्ष, त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. उपस्थित मान्यवरांचं पुन्हा एकदा आपण करूया सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा वळतोय मैदानाकडे राईट ओव्हर द विकेट ना आपल्या कोट्यातील 7वा चेंडू फेकत असताना, कारण सांघिक 3रं वैयक्तिक दुसरं षटक त्याच्या खांद्यावर सोपवलं जातोय असा गोलंदाज हर हुन्नरी खेळाडू आहे. नाव आहे नशीब नाईक. कैक वर्ष ज्या खेळाडूंना अगदी सातत्यानं चांगली गोलंदाजी आहे आपल्या गावासाठी आपल्या गावाच्या नावासाठी केली आहे असा नशीब नाईक आहे. तर त्याच टीम मध्ये आपण पाहतोय बादल सारखा एक आक्रमक फलंदाज, तर दुसऱ्या बाजूला कुणाल घरत आणि किशोर घरत सारख्या हे 2 अनुभवी खेळाडू आहेत. या ओव्हर मध्ये सुद्धा 30 सुवर्ण संधी कंटिन्यू असेल. यावेळेस बॅटला ब्रश करून जाणारा चेंडू गली आणि फर्स्ट स्लिप मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय, जातोय थर्ड मॅनच्या दिशेने येतोय सीमारेषा बाहेर चौकार. आपल्या गावातील एवन जोडी कल्पेश पाटील केतन पाटील यांच्या अगदी कल्पक बुद्धीतून साकारलेली ही प्रकाश ज्योतीतील सामने आपण पाहतोय. आणि या अगदी प्रकाश ज्योतामधली पहिली रात्र, पहिल्या रात्रीतील ही पहिली मॅच आपण अनुभवतोय. यावेळी चेंडू हॉप बॉली पद्धतीचा पूल पॉवरफुल अँड सक्सेसफुल चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या वरतून दर्जेदार कुणाल घरतच्या बॅट मधून येतोय षटकार. सूचना येते स्वयंसेवकांची की जो सीमारेषेच्या बाहेर किंबहुना लगत जो पडदा लगावलाय त्यावर कोणीही कृपा करून बसू नका, अन्यथा आमचे स्वयंसेवक आपल्यापर्यंत पोहोचतील. प्लीज फर्स्ट अँड लास्ट वॉर्निंग. या 6 धावसंख्येच्या सहाय्यानं धावफलक वधारला जातोय. धावसंख्या धावपटलावरती 1 बाद 29 घरात जी सुरुवात अपेक्षित होती फलंदाजी टीम करणारे टीम जीपी क्लब फुंडे अगदी ती सुरुवात पाहायला मिळते. एक विकेट जरूर फॉलोअप झाला होता, परंतु अगदी तिथून असं वाटलं होतं धावसंख्येवर अंकुश बसवला जाईल का, परंतु तसं नाहीये. कुणाल घरत ज्याच्या नावाचा खरं तर डंका आहे, त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला किशोर घरत सारखा एक
अष्टपैलू गुणवान खेळाडू आहे. जितकी धारदार फलंदाजी तितकीच वेगवान गोलंदाजीसाठी ज्या गोलंदाजाला ओळखलं जातो असं किशोर गरत आहे. तर समोर एक गुणवान अष्टपैलू खेळाडू नशीब नाईक आहे. पहिला चेंडू निर्धाव, तदनंतर चौकार षटकार, चौथा चेंडू. यावेळेस ब्लॉक ऑल पद्धतीचा चेंडू फेकला जातोय. यावेळेस सिली मिड ऑफ ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात जरूर होत्या, थोडेशा बंबल राहिल्या. एक धावसंख्येमध्ये कन्वर्ट केलं जातो. या एक धावसंख्येने धावफलक वधारला जातोय 30च्या घरात. 30 धावसंख्या धावपटलावरती आतापर्यंत जवळजवळ 16 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या धावपटलावरती 30च्या घरात आहे. यावेळेस ऑन स्ट्राईक येतोय किशोर गरज, ज्याच्या बॅट मधून एक देखणा चौकार साकारला. चला पुन्हा एकदा वारंवार दुसरी सूचना, कुणीही सीमारेषेच्या लगत असणाऱ्या पडद्यांवर बसू नका, अन्यथा आमचे स्वयंसेवक आपल्यापर्यंत येतील. आमची कमिटी खर तर चुखंदल नजर ज्यांची चौफेर आहे. यावेळेस पुन्हा एकदा मोठी अपील केली जाते. अपील मध्ये उत्साह खूप होता, आत्मविश्वास कमी होता. अगदी पंचांना सांगितलं हाईट फॅक्टर मॅटर करते. यावेळेस फलंदाज सेफ झोन मध्ये आहे. चेंडू जातोय निर्धाव. पहिला चेंडू नशीब नाईकनं निर्धाव फेकला, दुसरा चेंडू चौकार लगावला कुणाल घरतनं, तिसऱ्या चेंडूचा भरपूर समाचार घेतला. चेंडू स्क्वेअर लाईकच्या वरतून षटकार फेकला होता. तदनंतर एक धावसंख्या सन्मान दिला होता. ब्लॉक ऑल पद्धतीचा चेंडू होता. तदनंतर निर्धाव चेंडू. कमबॅक कसा करावा ना करण अगदी हे नशीब नाईकला पुरता ठाऊक आहे. निर्णायक शेवटचा चेंडू राईट ओव्हर द विकेट ना. समोर किशोर गरत, अगदी किशोर गरतला चेंडू जरूर चांगला फेकला होता, परंतु क्वालिफाईड पंचांचा निर्णय येतोय. इतक्या रात्रीमध्ये अगदी कटाक्ष नजर ज्या क्वालिफाईड पंचांची आपण पाहतोय. आजच्या रात्रीमध्ये 3 ऑफिशियल पंच, एका बाजूला विशू कोळी सर आहेत, दुसऱ्या बाजूला राजू पाटील सर, तर तिसऱ्या बाजूला आमच्या सध्याच्या स्थितीला तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत एक लेजंड खेळाडू, अनुभवी क्वालिफाईड पंच केडीएच वागिलवाडा टीम, ज्या खरं तर व्यक्तिमत्वानं संघटित केली आहे. फक्त संघटित नाहीये तर त्या टीमचा डंका आज ओपन पर्यंत पोहोचवलाय असे लालचंदजी गावंड आहेत या ठिकाणी. या तिन्ही पंचांचं करूया पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. यावेळेस नो चेंडू, नो प्लस स्पीड, नामी संधी फलंदाजाकडे मोठा फटका खेळण्याची. समोर किशोर गरत आहे, नशीब नाईक. यावेळेस स्विंग अँड मिस पाळा मिळतोय. व्हेरिएशन होत, नजाकत होती गोलंदाजाच्या गोलंदाजीमध्ये. आणखीन एक येतोय निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थगित. 18 चेंडूंचा वाजवी खेळ संपुष्टात आलाय या पहिल्या सत्रामध्ये. धावसंख्या धावपटलावरती 1 बाद 30च्या घरात 31च्या घरात. चला पाणी घेऊन जायचंय. जेव्हा जेव्हा 3 षटक होतील ना तेव्हा तेव्हा आपण अगदी तत्पर राहायचंय, कारण जितका वेळ आपण वाचवू ना तितका अगदी ही स्पर्धा जास्त लवकर कव्हर करण्यामध्ये आयोजकांसाठी आपला हातभार लाभला जाईल. यावेळेस खर तर मैत्रीच्या दुनियेतील 2 राजा माणूस, एका बाजूला कल्पेश तर दुसऱ्या बाजूला केतन, अगदी 2 भावांची कल्पक बुद्धी, त्यांच्या जोडीला कैक अगदी मित्रांचा मेळावा आणि त्यांच्यातून साकारली जाणारी ही स्पर्धा आपण पाहतोय. म्हणून या स्पर्धेला अगदी नाव दिलं फ्रेंड्स ग्रुप चषक 2025 आयोजित नव्या अँड यशिता प्राईम प्रॉपर्टी प्रकाश ज्योतातील नाईट क्रिकेट सामने. खर तर सर्वासर्व ज्यांच्या नावाने ही स्पर्धा भरवली गेली असे आमचे लाडके निलेशजी भाई, खर तर स्वप्न तुमचं जबाबदारी आमची, या अगदी तत्वावर चालणारे व्यक्तिमत्व कैक अगदी जोडप्यांना ज्यांच्या माध्यमातून आपल्या स्वप्नातलं घर ज्यांच्या माध्यमातून दिलं गेलंय असे निलेशजी बाई. त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित मान्यवर अनंत सहदेव पाटील याचा आदरातिथ्य मान सन्मान. आलेला प्रत्येक पाहुणा हा देवा समान असतोय. गेस्ट इज गॉड या युक्तीप्रमाणे आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचा आदरातिथ्य मान सन्मान. या स्पर्धेचे मुख्य आयोजक हरीशजी मडवी सर यांच्या शुभ हस्ते त्यांचा आदरातिथ्य मान सन्मान, माईची उपदार शाळ, त्याचबरोबर सुगंधी पुष्पगुच्छ आणि या प्रतियोगितेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह भेट दिली जाते.
UTC उरण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही सर्व स्पर्धा त्याचबरोबर होणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांचा आदरातिथ्य मान सन्मान या ठिकाणी कव्हर केलं जातोय. 18 चेंडूंचा वाजवी खेळ संपुष्टात आलाय. धावसंख्या धावपट्टावरती 1 बाद 31 च्या घरात आहे. अजूनही 12 चेंडूंचा खेळ आहे. खर तर लचनजी गावण सर खर तर पाहायला गेलात तर ही धावपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल आहे, कारण याच मैदानावरती कैक मोठमोठ्या धावसंख्येचा विक्रम आम्ही पाहिलाय. मग याच विकेटवरती मोठी जी प्रीमियर लीग झाली त्यामध्ये सर्वाधिक धावसंख्येचा आकडा 108 धावसंख्येचा उच्चांक आम्ही पाहिला. अगदी या धावपट्टीवर कळत असताना प्रतिस्पर्धी टीमला आपल्याला जर नमवायचं असेल ना तर जास्तीत जास्त धावसंख्येचा टार्गेट सेट करावा लागेल. या प्रतियोगितेतून मुख्य मान्यवर प्रस्थान करतात. उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचं सुद्धा करूया शब्द सुमनानं सविनय स्वागत. दुसरीकडे अगदी मॅच ऑन होईल. नवीन गोलंदाजच्या ट्रॅकवर आपण पाहतोय मंगेश जोशी येतोय. 18 चेंडूचा खेळ संपुष्टात आलाय. धावसंख्या धावपटलावरती 1 बाद 31 असताना मंगेशला अगदी प्रमोट केलं जातोय. कशी एका षटकामध्ये 2 विकेट जर मंगेशने संपादित केलं तर त्यांचे परम मित्र पेंटर यांच्या माध्यमातून रोख रक्कम 500 रुपयाचे पारितोषिक असेल. मंगेश राईटम राऊंड द विकेट न मारा. पहिला चेंडू अगदी कव्हर डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये मारण्याचा प्रयत्न होता कुणाल याचा, परंतु आपल्या गतीनं बीट करतोय मंगेश जोशी. चांगला चेंडू फेकला जातोय. समोर एक आक्रमक फलंदाज ज्याच्या बॅट मधून आतापर्यंत 2 उत्तुंग षटकार चौकार साकारलेत असे कुणाल गरत यावेळेस बॅटला ब्रश करून जाणारा चेंडू गल्लीमध्ये. क्षेत्ररक्षक थोडासा फंबल राहिला. डीप एक्स्ट्रा अगदी कव्हर करून क्षेत्ररक्षक आले, चेंडूला फील्ड केला. 2 धावसंख्या बोलून काढल्या जातात. आमचे साथी गुणलेखक व्यावसायिक गुणलेखक रणजी कोळी सांगतात की तब्बल 12 चेंडू आतापर्यंत कुणाल गरतनं फेस केले. धावसंख्या उभारली तब्बल 25, त्यामध्ये 2 षटकार 2 चौकारांचा समाविष्ट आहे. पहिला चेंडू निर्धाव काढल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर अगदी 2 धावसंख्या चित्त्याच्या चपलाईनं पळून काढल्या जातात. तिसरा चेंडू राईट राऊंड द विकेट. यावेळेस पुन्हा एकदा डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर आहे. क्षेत्ररक्षक फक्त पाहत राहिलाय. चेंडू जातोय सीमारेषच्या बाहेर. चौकार. थँक्यू. नेक्स्ट चेंडू आपण पाहतोय मंगेश जोशी. समोर अगदी कुणाल गरत आणि कुणाल गरतला तुम्ही स्लॉट मध्ये चेंडू टाकू शकत नाहीये. त्याचा अगदी परिणाम हेच पाहणार. समोरच्या प्लॉट मध्ये चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. षटकार. वेळेस ज्यांच्या नावानं खऱ्या अर्थाने स्पर्धा भरवली गेली 90 अँड यशिता प्राईम प्रॉपर्टी याच्या सर्वात सर्व सन्माननीय
खर तर तरुण तडफदार युवा पिढींच्या गळ्यातील ताईज सन्माननीय निलेशजी बाई यांच्या माध्यमातून रोख रक्कम प्रथम क्रमांक आणि द्वितीय क्रमांक असे तब्बल 1,50,000 रुपयाची नकद राशी या आमच्या स्पर्धेसाठी लाभली गेली आहे. टाळ्यांच्या गजरात त्यांचं सहर्ष स्वागत केलं जात आहे. त्याचबरोबर सन्माननीय अनंत विठ्ठल कदम यांच्या माध्यमातून या आमच्या स्पर्धेसाठी रोख रक्कम नकद राशी 1,000 रुपयाची धनराशी आलेली आहे. सर्व दानशूर दात्यांचं पुन्हा एकदा करूया सहर्ष स्वागत. त्याचबरोबर आर्यांच्या फिटनेसचे सर्वासर्व, त्याचबरोबर आर्यांचे टस्कर्स, त्याचबरोबर आर्यांचे वायफाय सर्व्हिसचे सर्वासर्व भारतीय जनता पार्टीचे धडाडीचे कार्यकर्ते आदरणीय सन्माननीय परेश नरेश पाटील ज्यांच्या माध्यमातून खरं तर फ्री विनामूल्य वायफाय सेवा या स्पर्धेसाठी पुरवली गेली आहे. त्यांच्याकडून सुद्धा या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा करूया सहर्ष स्वागत. निर्णायक शेवटचा चेंडू बाकी आहे. निर्णायक शेवटचा चेंडू आपण पाहतोय मंगेश जोशी यांच्या माध्यमातून. आतापर्यंत 5 चेंडू मध्ये 12 खर्च केल्यात. शेवटचा चेंडू यावेळी चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये वेट अँड वॉच फटका पाहायला मिळतोय, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. 2 धावसंख्या पळून काढल्या जातात. या 2 धावसंख्येच्या सहाय्यानं वैयक्तिक स्वतःच्या 37 तर सांघिक धावसंख्या 45 आपण पाहतोय 4 षटकांच्या समाप्तीनंतर. डीजे कुणाल खर तर चांगली प्रतियोगिता ज्या माध्यमातून छोट्या मोठ्या व्यावसायिकांना खर तर ही संधी आहे, ज्याच्या माध्यमातून आपण पाहतोय एडिटर कुणाल बंडा यांचा सुद्धा एक चांगला अगदी लोगो या ठिकाणी सजवला जातोय. त्या कुणाल बंडा यांच्या माध्यमातून सातत्यानं वारंवार चांगली धून आपल्याला ऐकवायला मिळेल. तत्पूर्वी आणखीन एक सुवर्ण अगदी एक महत्वाची सूचना आहे प्रत्येक टीमसाठी, प्रत्येक खेळाडूसाठी की स्पर्धा मोठी आहे आणि या मोठमोठ्या स्पर्धा आपण सातत्यानं खेळत असतो आणि ते खेळत असताना खरं तर त्या स्पर्धेच्या नियमावलींचं पालन करणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी प्रत्येक टीमला अगदी ही सूचना येते की आपला खेळाडू कक्ष जो उभा केलाय ना, खरं तर आयोजकांनी जी मेहनत घेतली ना त्या मेहनतीला रंग भरवण्याचं काम अगदी तुम्हाला करायचं आहे आणि त्यासाठी तुमचं सहकार्य खूप महत्वाचं आहे. त्यासाठी तुम्हाला जो खेळाडू कक्ष उभा केलाय ना त्यामध्ये अगदी तुम्ही स्थानापन्न त्यामध्ये व्हायचं आहे. त्याचबरोबर प्रत्येक टीमला विनंती आहे की पहिला सत्र संपायच्या अगोदर आपण नाणेफेकीच्या कॉलसाठी आमच्या टॉस का बॉस मध्ये उपस्थित राहणं खूप गरजेचं आहे. अन्यथा जर दोन्ही टीम्स किंबहुना त्यांचे कर्णधार उपस्थित राहिले नाहीत तर अगदी आमच्या स्वयंसेवकांच्या नियमावलीला आपल्याला सामोरं जावं लागेल. नेक्स्ट मॅच असेल एका बाजूला टीम टाकीगाव तर दुसऱ्या बाजूला समिदा नागाव. दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे की आपण आमचा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर नाणेफेकीच्या कॉल यायचा आहे. किंबहुना आपल्या टीमचा एखादा प्रतिनिधी आला असेल तर त्यांना सुद्धा नाणेफेकीच्या कॉल साठी आलंय तरी हरकत नाहीये. गेम ऑन होतोय. निर्णायक शेवटचा चेंडू ज्याच्या नावामध्ये सर्वासर्व असा राम. पहिला चेंडू हॉप बॉलिंग पद्धतीचा चेंडू लॉंग लेगच्या दिशेने चेंडूला दिशा दाखवली. चेंडू सीमारेषेकडे जरूर ट्रॅव्हल होत होता, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक अगदी जीवाच्या आकांताने प्रयत्न करत असताना आपल्या टीमसाठी 2 धावसंख्येचा बचाव कार्य पाहायला मिळतोय. या 2 धावसंख्येने धावफलक वधारला जातोय. धावसंख्या धावपटलावरती 47च्या घरात. शेवटचं षटक हाणामारीचं षटक स्लॉग ओव्हर ज्याला म्हटलं जातोय असं स्लॉग ओव्हर रामच्या हातामध्ये सोपवलं जातोय. जेव्हा जेव्हा टीम संकटामध्ये सापडते ना तेव्हा तेव्हा त्या टीमचा तारणहार हा राम राहिलाय. यावेळेस रामला धावसंख्येवर अंकुश बसवण्यासाठी गोलंदाजीच्या ट्रॅकवर आणलं जातोय. यावेळेस चेंडू हवेमध्ये आहे, बराच काल हवेमध्ये आहे. गलीमधला क्षेत्ररक्षक झेल खाली आहे. यावेळेस पुन्हा एकदा झेल जमिनीला दान होत्या. लालचंदजी सर असं म्हटलं जातोय कॅचेस विन द मॅचेस, कॅच घ्या आणि क्रिकेटचा खेळ जिंका, परंतु यावेळेस ती झेल जमिनीला दान होत्या. किशोर गरज सारखा एक महान किंबहुना आक्रमक खेळाडूला हा जीवनदान दिला जातोय. या 1 धावसंख्या पळून काढली जाते. धावसंख्या धावपटलावरती 48. त्याहून काही पटीनं लालचंद सर अगदी मॅच ऑफ मोमेंट कुठे अगदी शिफ्ट होतो की जो सेट फलंदाज आहे ना
कुणाल गरत तो ऑन स्ट्राईक येतोय, ज्याची बाट चमकली आहे 99 तर बरसरी या मैदानामध्ये तब्बल वैयक्तिक स्वतःच्या 37 धावसंख्येवर खेळतोय. टाळ्यांचा प्रतिसाद व्हायला हरकत नाहीये. जीपी क्लब फुंड्या वैयक्तिक 37 धावसंख्येवर खेळतोय. फक्त 16 चेंडूंना फेस केल्यात. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. राम मात्र्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर राईट ओव्हर द विकेट न पहिल्या 2 चेंडूमध्ये 3 खर्ची केल्यात. यावेळेस पुन्हा एकदा कव्हर पॉइंटच्या रिजन मध्ये अगदी चेंडूला मारण्याचा प्रयत्न होता, परंतु स्वतःच्या मनगटावर असणारा विश्वास म्हणून स्वतःकडे स्ट्राईक ठेवली. स्ट्राईक रोटेटसाठी किशोर गरजचे प्रयत्न राहिलेत, परंतु त्या प्रयत्नाला स्वतः बळी पडला जातोय आणि धावचीच्या स्वरूपात किशोर गरज बॅक टू द डग आउट. अगदी खर तर लॉट्स चेंज झालेले होत्या, तर एका बाजूला समिता नागाव तर दुसऱ्या बाजूला कोपरवली 11 कोपरवली असेल. नेक्स्ट मॅच यावेळेस का मी स्वतःकडे स्ट्राईक ठेवली होती याचा मूर्तिमंत उदाहरण हा चेंडू आणि त्या चेंडूवर चढवलेला हल्ला कुणाल गरजच्या बाट मधून येतोय. आणखीन एक दर्जेदार षटकार. आयोजक कल्पेशजी पाटील यांच्या अगदी आतुरतेने वाट पाहत असणारे व्यक्तिमत्व कलमुसरे गावातील PN अण्णा यांना विनंती करतोय की आपण प्रेक्षकांमध्ये न राहता आमच्या अतिथी कक्षामध्ये स्थान आपण व्हायचं आहे. धावसंख्या धावपटलावरती 54 अर्धशतक ओलांडलं जातोय. वैयक्तिक 43 वर कुणाल गरज. यावेळेस बॅक टू बॅक कॉपी अँड पेस्ट केला जातोय. बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय. फलंदाजाचं नाव आहे कुणाल गरज. काम राहिलंय गोलंदाजांचा कर्दनकाल. यावेळेस वैयक्तिक 49 धावसंख्येवर खेळतोय. या नाईट रजनीतील पहिला अर्धशतक झलकावेल का. नाव आहे कुणाल गरज. फलंदाजी आतापर्यंत आवडली असेल तर टाळ्यांचा प्रतिसाद व्हायला हरकत नाहीये. एक चेंडू शिल्लक आहे. सांघिक धावसंख्या 60 आहे, तर वैयक्तिक अर्धशतकीय खेळीपासून फक्त 1 धावसंख्या वंचित आहे. या स्पर्धेला अगदी 4 चांद लावणारी ही पहिली अर्धशतकीय खेळी होईल का. कुणाल गरजसाठी टाळ्यांचा गजर. शेवटचा चेंडू. यावेळेस बॅक टू बॅक तिसरा षटकार हॅट्रिक आणि त्याचबरोबर स्वतःची अर्धशतकीय खेळी पहिल्याच मॅच मध्ये प्रेक्षकांना अपेक्षित असणारी फलंदाजी पाहायला मिळते. कुणाल गरजला विनंती असेल की आमच्या कॅमेराकडे आपली बॅट हवेमध्ये दाखवायची आहे, ज्याच्या बॅट मधून या सध्याच्या घडीला ट्रेंडिंग आपल्या बॅटवर कीज घेतली जाते. ज्या बॅटनं नाव दिलं, ज्या बॅटनं अगदी कुणाल गरज सारखा एक आक्रमक फलंदाज ज्याची फुंडे टेनिस क्रिकेट पटलानं अगदी दाद घ्यायला लावली असा हा कुणाल गरज